आज आपण बनवणार आहोत मस्त अशी स्पायसी व्हेज बिर्याणी। तर चला पाहूया। तर त्यासाठी मी इथे एक गाजर क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे, एक बाउल फ्रेश वाटाणे घेतलेले आहेत, त्यानंतर मी फ्लॉवर जे आहेत ते मोठे मोठे असे कट करून एक बाउल घेतलेले आहेत, एक बटाटा क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची, तीही मी रेक्टँग्युलर शेपमध्ये कट करून घेतलेली आहे। त्यानंतर तळलेला कांदा इथे मी 3 ते 4 चमचे यूज केलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत पावडर्ड मसाले। तर त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि 2 चमचे बिर्याणी मसाला मी इथे यूज केलेला आहे। त्यानंतर आपल्याला घालायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमचा आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे दही। तर मी इथे बिर्याणी बनवण्यासाठी 2 चमचे दही यूज केलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं हे जे सगळे ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, मस्त अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे आहे। त्यानंतर मी इकडे कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप वापरलेलं आहे आणि हे जे मॅरिनेट केलेले आपल्या ज्या सर्व ज्या भाज्या होत्या, ज्या व्हेजीज होत्या, त्या आपल्याला छान अशा एका लेअरमध्ये पसरवून घ्यायच्या आहेत कढईमध्ये। त्यानंतर होल स्पाइसेस मी इथे यूज केलेले आहेत, त्यामध्ये मी तमालपत्र, स्टार फूल, दालचिनी, लवंग, हिरवी विलायची आणि काळी विलायची यूज केलेली आहे। 1 कप इथे मी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे। तर इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्याला बिर्याणीसाठी लॉंग ग्रेन कोणतेही तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत। त्यानंतर थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, धनिया पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि 2 चमचे बिर्याणी मसाला पुन्हा एकदा आपल्याला इथे वरून घालायचा आहे। सगळे पावडर्ड मसाले घालून झाले की आपल्याला वरून थोडासा तळलेला कांदा आपल्याला इथे पसरवून घ्यायचा आहे, त्याची एक लेयर आपल्याला इथे बनवायची आहे। त्यानंतर थोडासा इथे मी धनिया यूज केलेला आहे आणि जेवढं आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या 2 पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। तर लक्षात आलं ना तुमच्या, जेवढा आपण तांदूळ घेतो त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि कढईचं झाकण कव्हर करून आपल्याला हे 8 ते 10 मिनिटं छान असं स्टीमवरती शिजवून घ्यायची आहे बिर्याणी। तर चला पाहूया की आपली जी बिर्याणी आहे ती व्यवस्थित शिजली आहे का। तर थोडंसं मला खाली पाणी दिसत आहे, तर आपण काय करूया, या स्टेजला आपण थोडेसे जे फूड कलर आहेत ते घालूया। तर इथे मी 4 प्रकारचे फूड कलर यूज केलेले आहेत, त्याच्यामध्ये मी रेड, ऑरेंज, ग्रीन कलर इथे मी यूज केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे फूड कलर कमी जास्त करू शकता। तर मी इथे 3 ते 4 फूड कलर यूज केलेले आहेत कारण की ते सर्व माझ्याकडे अवेलेबल होते। तर पुन्हा एकदा कव्हर करून आपल्याला छान अशी बिर्याणी शिजवून घ्यायची आहे। आहा हा, मस्त।